मंडळी नमस्कार. आपल्याला तर तुम्ही ओळखताच, नाव बिव सांगायची काही गरज नाही. तर आज आम्ही चाललेलो आहे मराठी फिल्म फेस्टिवल 2025. म्हणजे आज काय आहे पिंपरी चिंचवड इथं म्हणजे निगडीला फिल्म फेस्टिवल आहे. तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहे पिल्या, म्हणजे प्रेम पवार, त्याला लाडानं आम्ही पिल्या म्हणतो. तर कोणते कोणते सिनेमे आहेत तिथं चालू आहे का बंद आहे काय सिग्नल चालू आहे का रे? सिग्नल चालू आहे. मूर्ख सगळं कोणते ते इकडेच दाखवतात ते काय चल चल नाही नको रे, थांब बघू आपण. तर आम्ही चाललो आहे तिथं फिल्म बघायला. आता तिथं कोणत्या कोणत्या फिल्म आहेत त्या, जे नवीन कोणते कोणते ते आम्हाला माहीत नाहीत, पण तिथे गेल्यावर कळल आणि तुम्हाला लिस्टवरती नावं दाखवून. सिनेमा काय दाखवू शकणार नाही आतमध्ये गेल्यावर, कारण की अलाउड नसतं तिथं. आणि बाकीचे जे आमचे मित्र वगैरे आहेत, जे शॉर्ट फिल्मचे डायरेक्टर किंवा फिल्मचे डायरेक्टर, तिथं आम्हाला भेटतील. आपण ब्लॉगमध्ये घेऊ सगळ्याला आणि फुल धिंगाणा मस्ती करूया. तर पहिले इथून निघूया, सुटूया फास्टमध्ये, कारण की लय उशीर झाला आहे आम्हाला. बाकी सगळी मंडळी तिथे येऊन थांबल्यात आणि आम्हाला कॉलवरती कॉल करतात, या लवकर म्हणून. तर आम्हाला झाला उशीर या पिल्यामुळं, कारण की पोहे खाली थांबलो होतो तिथं. इसकी वजह से उशीर हुआ है. मेरी वजह से नहीं रे बाबा, उशीर हुआ है हम. हाँ उशीर हो इसकी गया, वजह से, हमारे वजह से नहीं हो गए. पीले आंगुल बिगुल नहीं किया था, इसकी वजह से इसको उशीर हो गए. 2 दिन से आंगुल नहीं की. डामरे से जा रहे हैं हम अभी हम डामरे से सीमेंट से जा रहे हैं. सीमेंट से नहीं रहे, डामरे से जा रहे हैं हम अभी. और मेट्रो से, और अभी हम निगड़ी में जाएंगे. आज बहुत सारा काम है, बहुत सारा काम है. हाँ बहुत सारे दोस्तों को मिलना है. हाँ बहुत सारे दोस्तों को मिलने का है. मैत्रिणी बरं दोस्त है सिर्फ हमारे. बहुत सारे मिलने के बेटी घ्यायचे आहेत. बेटी की और उधर फुल मतलब ऐसा, और इतना चांगला लगता है कि दोस्तों से भेटते तो अच्छा लगता है. तो हम डामरी से अभी जा रहे हैं. हाँ तो कैसे लई दिवसा के बाद हम भेट रहे ना उनको, बहुत दिन हो गए ना, तो जरा चांगला लगता है हमको. मतलब कैसा है, जरा अच्छा उसको भी जरा समोर वाला वो जो रहता है ना, उसको कैसा है, उसको बहुत अच्छा लगता है कि बाबा लई दिवसा के आए तुम गांठ पड़े हमको. तो अच्छा लगता है. तो हम अभी मनपब पे है. हाँ तो मोबाईल जो आहे ना तो सावलीत घेतो, उन्हात नका त्याच्यात हे ग्रेन्स येतात. ओ तर अभी कैसे तोंड पे ऊन आ रहा है, तो हम जरा सावली में लेने का प्रयत्न करेंगे. हाँ सावली में आ गए तो हमारा तोंड नहीं मिलता उसमें, सावली में लिया तो अच्छा दिखाएंगे, मतलब ऐसा तोंड जो है वो पिलेच चांगला दिसता इधर. तो ऐसे जब लैंग्वेज में बोलता हूँ तो मेरे को वो याद आता है. निम्म्या रस्त्यात. तर कसा विषय झालाय माहिती का, विषय लईच मोठा आहे आता. तुम्ही पण ऐकायला पाहिजे. मी पण एवढ्या वेळा ऐकत होतो, तुम्ही पण पहिल्यांदा ऐकलं मी पहिल्यांदा काहीतरी असं नवीन ऐकलंय. तर आपला भाऊ अमृतपुरी मामांचा आवाज काढतोय. तर भावा जरा 2 शब्द. हाँ अरे भाई क्या कर रहे हो, ये जो हमने ये ठीक है ना यार, उनको जो शादी करनी है उससे प्यार करती है तो करने दो, कोई दिक्कत नहीं है यहाँ पे, समझे. हमें जो उसकी शादी जो है वो बड़ी धूमधाम से लगा देंगे, हाँ समझो. तो इसी थोड़ी बहुत हम ये मिमिक्री करते हैं अमरीश पुरी जी की. अमरीश पुरी जी बहुत सारे बड़े एक्टर थे, हमारे गॉड थे वो. और उसके बाद कई बार मैंने उनकी फिल्में देखी है और चलता है, समझो. अरे इमरान, मैं तुम्हें ये बताना चाहता हूँ कि तुझसे प्यार करती है ना तो चले जा, कोई दिक्कत नहीं है, समझे. ये आका जो है ये बहुत सारा कमाल का आदमी है. अरे पॉपे बहुत खतरनाक आवाज निकाला रे बाबा. अरे ओ पपी, अरे यार, अरे हम दो बड़े आदमी हैं, मतलब तुम बड़े आदमी हो, हम तुम्हारे एकदम छोटे आदमी हैं. ये डायलॉग जो है ना यो मुझे पता नहीं है, लेकिन मैं बात करता हूँ हमेशा, समझो. ये कौन बात कर रहा है समझ में नहीं आ रहा है. अब कसा विषय माहिती का, भाऊचा असा आवाज ऐकून आहे ना, हे बघा आट्या पडाल ते नो, कपाळ्यामध्ये आट्या पडाल ते माझ्या.
आठच पडते, बाकी जाऊन नको देऊ कशात काही. म्हणजे आता भावना आदळून घ्या तुम्ही. हो भावना आदळल्या पाहिजेत नाही का हो. सरळ. भावना पोचणं पण केले आम्ही. तेच ना, भावना आदळल्या पाहिजे. अरे ओ भाई, अभी हम आ गए. वाडी बस स्टॉप पर. हा, तर आता आम्ही निघतोय इथून पुढे. आणि हे आमचा पिले आहे ना, लय शांत बसलाय. ह्याला तुम्ही बघून घ्या बरं का, हे लय मोठे कॅरेक्टर आहे. हे बियाणं दिसतं तेवढं शांत नाहीये, फक्त दिसाय शांत आहे. हा पण अंगात लय मस्ती आहे ह्याच्या. कसा विषय, ह्यो लपंडावचा हिरो आहे. परत म्हणायला गेलं तर बातमी शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यात आग लावायचा कार्यक्रम हाच करतो. हो का, हाच नीट बघून घ्या ह्याच्याकडे. बघ रे, हाच बियाणा. तर तुम्ही ह्याला भेटू शकता. कसं आहे, हा तेवढा हात खाली कर, हात खाली कर, मला साईडला. हो सॉरी. तर हा प्रोफेशनल ॲक्टर आहे तो, पण आता BGM शिकतोय जरा, कारण त्याला आम्ही शिकायला लावले. कारण की पुढे जाऊन आमच्याच सिनेमासाठी आम्हाला जर BGM पाहिजे असेल तर दुसरीकडे कशाला जायचं, आपला भाऊ आहे ना, असं म्हणता येते. मोबाईल तू सावलीत घे. तुझा मोबाईल कॅमेरा तुझा उन्हात गेला की त्याला ग्रेन झाला, तो वरतून असे हे पडतात. तुला ते एडिटच्या वेळी दिसेल ते आहे, तेवढं पडायला लागलं. तर आळस देतोय भाऊ, आळस देऊ नका. कसली गाणी ऐकायला आज लागला. खरंच मजा येणार आहे पण ना, म्हणजे बऱ्याच दिवसांनी बरेच सगळे फ्रेंड्स भेटणार आहेत. हो डिरेक्टर, आणि चर्चा होते, मजा येते. वेगवेगळे विषय असतात, कुणाचं काय चाललंय ते पण माहिती होतं. आणि तसं माहिती करून काय फरक पडत नसतो, पण एक अपडेट असते बस, बाकी काही नाही. बरोबर आहे. तर चला जाऊया आपण फेस्टिवल जवळ. आता अनेक वेळेला असं पण होतं की आपण वेगवेगळ्या कामासाठी जातो आणि दुसरे काहीतरी हाती येऊन जातं छान. हो, सो बस आपण चालत राहायचं, बऱ्याच गोष्टी भेटत राहतात असं. आणि ह्या सगळ्याच प्रवासाबद्दल माझं मत आहे. आणि भाऊने आता एक वाक्य बोलले, आपण चालत राहिलं पाहिजे, बऱ्याच गोष्टी भेटतात. पण आता आम्ही गाडीमध्ये जातोय. नाही, असं झालं फिरणं, हा प्रवास वेगळा आहे. हा असं म्हण रे, याला प्रवास नाही म्हणत मी, हुंदडायचं म्हणतोय. हा, पोट सुट हिंडायचं. आपण हुंदडायचं राहायचं, लोक भेटत राहतात. चला निघूया. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. तेच म्हणजे सकाळी ऐकलं म्हणून ते गाणं लक्षात राहिलं. विनायक पवार सरांनी एक व्हिडिओ टाकलाय का पोलीस अधिकाऱ्याचा, खूप छान म्हणलंय त्या सरांनी. मस्त, तुम्ही ऐका नक्कीच फेसबुक वरती. टॅलेंटला कमी नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये, टॅलेंट भरपूर आहे. ते काल दिवसभर आमच्या अंगात बजरंगबली घुसलेला होता. हो, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, ते मी स्टेटसला पण ठेवलं होतं. हो बघितलं तुम्ही ते. सकाळी सकाळी आपण जे गाणं ऐकतो ना, ते गाणं दिवसभर माणूस गुणगुणत असतो. बरोबर आहे, म्हणून ते माझ्या आता तोंडी आलं. तोंडी. चला आता घ्या तोंडी लावून. तर आता आम्ही आलेलो आहे गदी मांडगुळकर नाट्यगृहाला, पिंपरी चिंचवड इथं स्क्रीनिंग बघण्यासाठी. तर तुम्हाला सांगितलंच आहे. आम्ही फायनली केलं आहे पार्क सगळं पार्क केलं. तरी हे पवार आलेत, हे तिसरे पवार आहेत. ते 2 पवार होते. आई चौथा पवार तुम्हाला नको, माळी विष्णू माळी. हा पवार म्हणले ती पण माळीच आहे बरं का. हा शब्द का तिकडून आहे. तर आता आम्ही चाललोय फिल्म बघायला, कारण की सगळे मित्रमंडळ आतमध्ये गेलेत. आणि आम्ही आता कसं आहे, इकडं सावलीत आलो आहे, गार सावलीत. तर आता आतमध्ये घुसतोय आम्ही आणि आपला मोबाईल जरा बंद करून टाकतोय, कारण की कुठं नाही, इकडे पायऱ्या चल ना. तर भाऊ लिफ्टमध्ये घुसवायला लागलाय. पायऱ्या नसतं जातो आम्ही, लिफ्टमध्ये जातो. लिफ्ट बघा कसा आयुष्य माणूस. लिफ्ट से जा रहे हैं. लिफ्ट में अभी जा रहे हैं. हे दिखताय क्या आरसे में दिखताय. हे सगळे असं उलट करायला पाहिजे होतं ते. असं म्हणता कॅमेरा तिकडचा बॅक साईडचा करायला पाहिजे. हे बघा, 1 पॉवर 2 पॉवर 3रा पॉवर. सायलेंट हो का आलोय.
आम्ही फिल्म फेस्टिवलला आलो हे बघू शकता तुम्ही. आता आम्ही आतमध्ये जातोय. बस झाला विषय आता कट. आज आपण शॉर्ट फिल्म वगैरे बघून आलो. एक मल्याळम शॉर्ट फिल्म लागली होती पू म्हणून. तर ते आम्ही निम्म्यांना सोडून आले आणि फायनली आपल्याला खिचडी या शॉर्ट फिल्मचे डिरेक्टर लेकर आहेत. ब्लॉग चालू आहे, थांबा 2 मिनिटं. आपलं प्रवीण खाडे सर ब्लॉग करायला निघलाय, माझं नाव माहित नाही, याला काय अर्थ नाही प्रदीप दादा या प्रदीप कंटिन्यू 2 प्रदीप झालेत ना. किती आता कॉमेडी केली मी ब्लॉग मध्ये, आता कुठं बोलतो करायचंय का ब्लॉग आता कंटिन्यू हा मग काय कंटिन्यू करायचं. तर आता आम्ही निघतोय नाश्ता बिष्टा करायला. म्हणजे आपल्या सरांना भूक लागली. हा बिस्टा नाही करत, नाश्ताच करतो. पण कोणाला बिस्टॉल पाहिजे असेल तर असं त्यासाठी वा उपलब्ध आहे आमच्या. मला पण वाटतं ब्लॉग केले पाहिजे थोडं काहीतरी. काय ब्लॉग करायच्या अगोदर सगळ्यांना ब्लॉक करून टाका, कोणी इंटरप्ट करणार. कारण की प्रवीण दादाच्या तोंडातून माझं नाव म्हणजे विसरले होते, त्याच्यामुळं ते आता कंटिन्यू लक्षात राहावं त्यासाठी म्हणून मी ब्लॉक करतोय. आणि मी पण विसरणारच नाही. आता काय ब्लॉगचा काय फायदा होईल का नाही माहित नाही, मी काय विसरणार नाही. संपला विषय आता बघा. मी तो नाव विसरलो की मला ब्लॉग पाठवायचा. होय नक्कीच. मी कोण आहे सांगण्यासाठी. हा बरोबर आहे, काहीच अडचण नाही. चालेल चला चला. ओके मंडळी येतो. चला 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 येतो. तर आता फायनली आपल्याला आपले मित्रगात पण न्यायचे. आपला नीरज दादा किरकाट लीड, डायरेक्टर राहुल दादा आणि आपला भाऊ नाटक कलाकार बाबर. जरा त्याला घाबर. हो घाबरलं पाहिजे. तर आता मी यांना भेटून निघतोय पुढे. मला कामाला उशीर होतं त्याच्यामुळे राजा घेत होतो. आता सुट्टी असतं तर बसलो असतो इथं. तर कामं केलं. तू खूप छान ब्लॉग करतो, खूप आवडतं आम्हाला बरं का बघायला. धन्यवाद धन्यवाद. तू ब्लॉग करत राहा आणि खूप चांगला यशस्वी हो. आणि लवकर लग्न पण कर रे. पोरगी बघावं लागेल एखादी माझा. पोरगी आहे का बघा की एखादी. बघू ना असं ब्लॉग करता एखादी भेटली तर वेळ झाली भाऊ. मग ती पण ब्लॉग करणारी पाहिजे. ब्लॉगवरती मग ते ना ब्लॉगरच बघावं लागला. ब्लॉगर पाहिजे, ब्लॉगर नको. ब्लॉग नको व्हायचं लपडा. चला भेटूया परत, भेटूया ब्लॉग मध्ये, नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सी यू बाय बाय. ओके दादा हाय ब्रो. तर फायनली मी आता निघतो इथून आणि गाडी काढलेल्या भाऊनी आणि आपला ब्लॉगचा एंड इथंच करतो. कारण की उशीर झाला आहे मला. एक तर डोक्याच्या मुंग्या सगळ्या आट्यात आल्यात. आणि फायनली एंड करतो ब्लॉगचा. जय हिंद जय महाराष्ट्र.